आज आपण उपोषणाला बसलेलो काय मागणी आहे? मी काकासाहेब दत्तोबा मोडबे शेतकरी उपोषण करतात. म्हणजे आज गेल्या वर्षी जे आमचं सोयाबीन वाटोळं झालं उंदराव आणि तवाडे संधी कातरून टाकली. तिथं मेहनत करायला सुद्धा जायला रस्ता नाही आम्हाला. सारखा पाठपुरावा करायला त्यांनी करायचे पण शेतकरी आम्हाला जाऊ देत नाही. यापूर्वी काय आपण निवेदन दिलेलं होतं का? निवेदन दिले कलेक्टरला दिलंय पहिलेच. मग काय त्या ठिकाणी प्रशासनाची कोण आणलं होतं का पाणी करायला? काय लेटरद्वारे हे केलेले. मग आता आपली मागणी काय आहे? काय आम्हाला काय नाही आम्हाला ते रस्तात आता ढेगारी आमच्या सोयाबीनची तशी आहे ती काढण्यासाठी पेरणीसाठी रस्ता खुला करून द्यावा एवढं. पेरणी नाही ढेगारी तशी आहे ती. गेल्या वर्षी बी कुजून सगळं सोयाबीन वाटोळं झालं आमचं आणि आता ह्या वर्षी बी तीच पाळी आहे. पूर्ण रोड केलेला रोड आडीवला माती काम केलेलं सगळं पुळवून टाकून तिथं ते सोयाबीनचा ढेगारा मारलाय काटा टाकले त्या गेलं. दुसऱ्या दिवशीचा रोड तयार करून खुला करून दिला तहसीलदारने. त्याच्या दुसऱ्या दिवशीच बंद केला. 1 वर्ष झाला आता. कोण आहे ते समोर? व्यंकटराव जाधव, गौतम विनायक जाधव, विनायक रंगराव जाधव, उत्तम जाधव. मग आता आपली मागणी काय आहे? आम्हाला ते रस्ता खुला करून मिळावा ताबडतोब. आम्हाला स्वतःला जाण्यासाठी रस्ता नाही तर आम्हाला रस्ता मिळावा तेवढा. मागणी मान्य नाही झाल्यास पुढील भूमिका असणार आहे. आता पुढील भूमिका काय मग शेवटी आता आता उपोषणाला बसला मग आता शेत सोडून जायला तर येत नाही. मग काय आत्महत्या करायला लागला आम्हाला. मी किशोर मोडबे. माझा शेत सर्वे नंबर आहे 41/1 बनण्याचा. तर आम्ही 2018 पासून जिल्हाधिकाऱ्याला तलाठी कार्यालयाला निवेदन वगैरे दिलेले आहेत. त्यांनी काही कामं पण केलेले आहेत, कच्चा रस्ता बनवून दिलेला आहे. पण जे अपोजिट शेतकरी आहेत त्यांना पण लागणारा भविष्यात कायमस्वरूपी रस्ता येतो, पण ते काय ते रस्ता द्यायला तयार नाहीत आणि सारखा अडथळे करतात मशागतीच्या टायमाला, खळ्याच्या टायमाला, पेरणी टायमाला. आणि ते जो रस्ता आहे तो रस्ता त्यांनी प्रशासनाने मोकळा करून दिला, तो खांदून त्याच्यावरती पेरणी केली. त्याच्यावरती परत आता त्यांनी काही बनवीचे ढिगारे केलेत, कातड्या वगैरे. पैदल पण जाऊ देत नाहीत. आणि आम्हाला ही आमची अशी इच्छा आहे की शेवटपर्यंत आम्हाला ही रस्ता चांगला व्यवस्थित प्रशासनाने मोकळा करून द्यावा आणि तो कायमस्वरूपी राहावा. असं नाही की टेम्पररी आजच्या काळातच आजच्या मशागतीपुरता ह्या सिजनेबल आम्हाला कामापुरता करून द्यावा आणि परत अजून त्यांचे अडथळे तेच व्हावे. असं जर वारंवार होत असेल तर आमचा हा जो उद्देश आहे बसण्याचा किंवा काय टेम्पररी आम्हाला कायमस्वरूपी राहत पाहिजे, त्यासाठी आमचं उपोषण हे कंटिन्यू राहील. आम्हाला कायमस्वरूपी रस्ता मिळण्यात यावा.